तर नमस्कार मंडळी तुम्ही फ्रीमध्ये क्रेडिट स्कोअर जे आहे ते चेक करू शकता. क्रेडिट स्कोअर कशा पद्धतीने चेक करायचा तर सुरुवातीस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता असा इंटरफेस दिसेल. मोबाईल क्रमांक जे आहे ते टाकायचा आहे, ईमेल आयडी, तुम्ही मॅरिड आहे का सिंगल आहात, डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड, पिन कोड, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आणि इथं गेट फ्री क्रेडिट स्कोअर वर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आपण तो स्क्रीनशॉट जो आहे तो पाहू शकता मित्रांनो. तर निश्चितच मित्रांनो, आधार संलग्न बँकेमध्ये जे आहे पैसे आहेत हे जमा होत आहेत आणि निश्चितच अनेक शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आलेले असतील. तर मित्रांनो, हे पैसे कशाचे आहेत या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहील, कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव त्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्याला पण मेसेज आलेला आहे कशाचे पैसे आहेत. आता आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे पडत आहेत. आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आता हे जे पैसे आहेत हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अगोदर आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. कारण की आधार कार्डला जर बँकच लिंक नसेल तर तुम्हाला जो हप्ता आहे, हप्त्याचे पैसे असो किंवा PM किसान योजनेचे पैसे असो किंवा कोणत्याही योजनेचे पैसे असो, ते आधार संलग्न बँकेमध्येच पडत आहेत. तर निश्चितच मित्रांनो, हे जे पैसे आहेत आपल्याला मेसेज आलेला आहे 11,424 रुपयाचा मेसेज आलेला आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये एअरटेल पेमेंट बँकच्या अकाउंटमध्ये हे पैसे पडलेले आहेत, आपण पाहू शकता मित्रांनो. दुसरं म्हणजे मित्रांनो, हे पैसे कशाचे आहेत तर ही नुकसान भरपाई जी आहे ती पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहील मित्रांनो. आता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय काम करायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चित मित्रांनो, हे जो पैसे तुम्हाला स्क्रीनशॉट मी दाखवत आहे ते जे आहे ते नुकसान भरपाईचं आहे. आपण नुकसान भरपाई पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण इथं वाचू सुद्धा शकता. क्रॉप लॉस म्हणजे नुकसान भरपाई जी आहे ती त्याचे पैसे जे आहेत ते भेटत आहेत. आणि जर तुम्ही अद्यापही जर EKYC प्रक्रिया केली नसेल तर करून घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. EKYC प्रक्रिया जर तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. तर मित्रांनो, जमा होण्यासाठी तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण करा. हे पैसे जे आहे ते नुकसान भरपाईचे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. धन्यवाद.